ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, जीवन स्रोत यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। परमेश्वर आमची आशा आहे। परमेश्वर प्रत्येक मानव जातीची आशा आहे याच्या विषयी आपण चिंतन करणार आहोत। त्यापूर्वी प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या आम्हाशी जोडलेले आहेत, या यूट्यूब चॅनलशी जोडलेले आहेत, त्या सर्वांना मी या चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रभूची आठवण करूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया। पित्या परमेश्वराला आपण या संधीसाठी धन्यवाद देऊया आणि त्याच्याकडे प्रार्थना करूया। प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हा प्रत्येकांना देवाच्या आशीर्वादाची गरज आहे। शेवटी परमेश्वरच आमची आशा आहे। परमेश्वर आमचा सांभाळ करतो, आमची सुरक्षा पुरवतो, आम्हाला आमच्या गरजा तो वेळेवर पुरवतो। म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण सर्वात प्रथम प्रार्थना करूया। आम्हा सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपेची गरज आहे। आमच्यामध्ये जे आजारी आहेत, बिमार आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, अशा लोकांसाठी आपण आज प्रार्थना करूया। ज्या लोकांना खरोखर प्रभूच्या कृपेची गरज आहे, ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आशा हरवलेली आहे, आशा सोडून दिलेली आहे, असे पुष्कळ लोक आहेत। काही लोक व्यसनामध्ये आहेत, काही लोक संकटामध्ये आहेत, काही लोक दुःखात आहेत, काही लोक बंधनामध्ये आहेत। अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू परमेश्वर आमची आशा आहे, प्रभू परमेश्वर आमचा मार्ग आहे, प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो। आपण प्रार्थनेमध्ये जोडूया, प्रार्थना करूया। परमेश्वराला धन्यवाद देऊया। हे पित्या परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आम्ही आज तुझ्याकडे मागतो, प्रभू आम्हाला आशीर्वाद दे। जे लोक आमच्याशी जुळलेले आहेत त्या प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद दे। त्यांच्या जीवनामध्ये असलेले दुःख संकट तू दूर कर प्रभू, त्यांच्या बिमारीला तू दूर कर, त्यांच्या आजाराला तू दूर कर, त्यांच्या संकटाला तू दूर कर। त्यांच्या घरामध्ये तुझा आशीर्वाद असू दे। हे प्रभू परमेश्वरा, त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, त्यांच्या कामाधंद्यांना यश दे आणि त्यांच्या कामाधंद्यामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये पैशाची बरकत असू दे, कामाधंद्याची बरकत असू दे। प्रभू, जे अडथळे आहेत, जे रुकावटी आहेत, त्या तू दूर कर। आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाने प्रार्थना करतो। हे प्रभू परमेश्वरा, तुझे वचन आम्हाला सांगते, निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23 ओवी 25 मध्ये आम्ही ऐकतो आणि मी वाचतो। प्रभू परमेश्वरा, तुझे वचन म्हणते, जो माझी सेवा करतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या घरामध्ये कधी कोणताही आजार येणार नाही। खरोखर प्रभू, आम्ही या वचनावर विश्वास ठेवतो, कारण तूच आमचा परमेश्वर आहेस, आम्हाला सांभाळणारा तू आहेस, आमचे रक्षण करणारा तू आहेस, आम्हाला जीवन देणारा तू आहेस, आमच्या गरजा पूर्ण करणारा तू आहेस। हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 15 ओवी 26 मध्ये परमेश्वरा, तुझे वचन आम्ही ऐकतो। तू म्हणत आहेस, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। हे प्रभू, आमच्या लोकांना आम्ही तुझ्या चरणात समर्पित करतो। त्यांच्या जीवनातले दुःख संकट तू दूर कर, त्यांना आशीर्वादित कर प्रभू, त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, त्यांच्या गुराढोरांना आशीर्वाद दे, त्यांच्या कामाधंद्यांना यश दे, त्यांच्या जीवनामध्ये शांती दे। प्रभू, तूच आमचा तारक आहेस। हे पित्या परमेश्वरा, तू मानव जातीवर खूप खूप प्रेम केलेस आणि तुझ्या प्रेमा खातीर तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण केलेस, अशासाठी की जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावे। हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। या चॅनलमध्ये जुळलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर। रोगराई तू दूर कर, संकट तू दूर कर आणि ज्या लोकांचे धंदे बंद पडलेले आहेत त्या लोकांचे धंदा पुन्हा सुरू होऊ दे प्रभू येशू ख्रिस्ता। ज्या लोकांना जीवनामध्ये खूप अडचण आहे प्रभू येशू, त्या अडचणीपासून त्यांना तू दूर कर। ज्या लोकांना जीवन जगण्यासाठी एक मोठी मुश्किल झालेली आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ता, काही लोक गरिबीमध्ये आहेत, काही लोक आजाराने पीडित आहेत, काही लोक वाईट व्यसनामध्ये आहेत प्रभू येशू, अशा लोकांना तू मुक्त कर। तू मुक्तिदाता आहेस, तू आमचा जीवनदाता आहेस।
हे परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, अच्छा या आमच्याकडे आलेल्या प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद दे. हे परमेश्वरा, प्रत्येक जोडप्याला मी तुझ्या चरणात समर्पित करतो प्रभू येशू ख्रिस्ता. त्यांच्या जीवनामध्ये शांती दे. ज्या जोडप्यांना मुलं बाळ नाही प्रभू येशू, त्यांना तू मुलं बाळ होण्यासाठी तुझी कृपा आणि तुझे सामर्थ्य दे, तुझी शक्ती दे. तुझ्या सामर्थ्यवान नावाने त्यांना आशीर्वादित कर. हे परमेश्वरा, ज्या लोकांचं लग्न खुंटलेलं आहे, लग्न होत नाही आहे, जे बंधन त्यांच्या जीवनात आलेलं आहे, अशा लोकांना परमेश्वरा तुझ्या चरणाशी समर्पित करतो. हे प्रभू, त्यांच्यावर तुझी कृपा पाठव, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ता, लग्न रुकण्याचे जे बंधन त्यांच्या जीवनामध्ये काही कारणास्तव आलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ता, त्या बंधनाला तू नष्ट कर. हे परमेश्वरा, ज्या लोकांना व्यसन लागलेलं आहे, दारूचं व्यसन, नशा आणि इतर कोणत्याही नशेली पदार्थाचं व्यसन लागले आहे प्रभू येशू ख्रिस्ता, त्या सर्व व्यसनापासून त्यांना बंधन मुक्त कर. हे परमेश्वरा, विशेष करून युवक युवतींसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वरा. त्यांच्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत, जे संकट आहेत, किंवा ते जे पापाच्या मार्गाने जात आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांना तू तुझ्या मार्गाने आण. तुझ्या कृपेनं भर, तुझ्या सामर्थ्यानं भर, तुझ्या वरदानानं भर. आणि हे परमेश्वरा, त्यांना तुझ्या प्रेमामध्ये घे आणि त्यांना तू वाईटापासून सोडव. तुझ्या सत्याच्या मार्गाने चालण्यासाठी त्यांचा हात कृपा कर. परमेश्वरा, तुझ्याकडे प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझ्याकडे आम्ही आस ठेवून आम्ही प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, त्या सगळ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाने प्रार्थना करतो. आमच्याशी जुळलेल्या प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या घरामध्ये शांती दे, त्यांच्या कुटुंबामध्ये शांती दे, त्यांच्या मुलाबाळांना शांती दे, सर्व आजारापासून त्यांना मुक्ती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, त्यांच्यावर आलेल्या सर्व बंधनापासून त्यांना बंधन मुक्त कर. हे प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये आलेली सर्व रुकावट सर्व तू दूर कर आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेली अडचण तू दूर कर. सर्व प्रकारच्या बंधनापासून त्यांना वाचव, शैतानी बंधनापासून त्यांना वाचव आणि वाईटाच्या बंधनापासून त्यांना वाचव. आणि तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये अनुभवास येऊ दे. तुझ्या नावाने प्रार्थना करतो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. हालेलुया, 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 हालेलुया. येशूच्या पवित्र नावाने, येशूच्या पवित्र रक्ताने, येशूच्या पवित्र क्रूसाने सर्व त्रास, सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व बंधन नासरत कर. येशूच्या नावाने नष्ट हो. तुम्हा सर्वांना प्रभू येशू आशीर्वादित करो. प्रभू येशूची कृपा तुम्हा सर्वांना प्राप्त होवो. प्रभू येशू तुम्हा सर्वांना सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करो, सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त करो, सर्व प्रकारच्या अडचणीतून मुक्त करो, सर्व प्रकारच्या त्रासातून प्रभू येशू वाचवो आणि तुमच्या जीवनामध्ये सदा सर्वदा बरकत राहो. प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्या सहभागित आम्हा सर्वांस असो, आता नेहमी व सर्व काळ. आमेन, आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आम्ही परमेश्वर आमची आशा आहे या विषयावर चिंतन करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला माहित आहे परमेश्वर म्हणजे देव. हे दोन अक्षराचं एक शब्द जे आहे त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ लपलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, देव किंवा परमेश्वर या शब्दामध्ये, ह्या शब्दाला जेव्हा आम्ही आठवण करतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये
एक विशेष आदर्श निर्माण होतो. देव, परमेश्वर. प्रिय बंधू आणि भगिनीनो, जगामध्ये देवाला मानणारे पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत. आणि काही कारणास्तव काही लोकांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी सिद्धही केलेलं आहे की जगात देव नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्यांचं मन किंवा त्यांचं जे अभ्यास केल्यानंतर त्यांचा जे अनुभव किंवा त्यांचं जे नॉलेज आहे ते म्हणते की देव नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, जेव्हा त्यांचं जीवन संपुष्टामध्ये येते किंवा जीवनाचं शेवट होताना किंवा संकटात असताना किंवा आजारी असताना त्यांच्या अंतःकरणातून देवा हा शब्द निघतो. देवाची त्यांना आठवण येते. कारण मनुष्य जातीला देव हा एक मोठा आधार आहे. मनुष्य जात हे देवापासून निर्माण झालेली आहे आणि मनुष्य जातीचं देवाशी एकदम जवळचा संबंध आहे. आणि म्हणून आमचा आत्मा देवाशी जुडलेला आहे. आणि म्हणून मनुष्य देवाची आठवण करतो आणि देव आम्हाला आपले मुलं म्हणून स्वीकार करतो. कारण आम्ही सर्व देवाची लेकरे आहोत. हे सर्व विश्व देवाचं आहे. विश्वामध्ये जे काही आम्ही पाहतो ते देवाचं आहे, देवाने बनवलेलं आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पहिला अध्याय आणि पहिलेच वचन आम्हाला सांगते की परमेश्वराने सर्वात आधी पहिले वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आकाश आणि पृथ्वी म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आलं. आकाश आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व देवाचं आहे. आकाश निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली. पृथ्वीमध्ये असलेले सर्व प्राणी, दगड, नाले, पर्वत, झाड सगळं देवाचं आहे. आकाशात असलेले सर्व सूर्य, चंद्र, तारे सर्व देवाने बनवलेले आहे. आणि परमेश्वराने हे सगळं बनवून पाहिल्यानंतर देवाने बघितलं आणि म्हटलं की हे सुंदर आहे. आणि देवाने 6 दिवस ह्या सर्व सृष्टीची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर परमेश्वराने विसावा घेतला. अशा प्रकारे परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली. आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 2 ओवी 26 मध्ये आम्ही वाचतो. ओवी 26, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1 ओवी 26 मध्ये आम्ही वाचतो. परमेश्वर म्हणत आहेत, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृश्य असा मनुष्य आपण करू. सर्व सृष्टी निर्माण केल्यानंतर, या सृष्टीमध्ये सर्व काही निर्माण केल्यानंतर परमेश्वराने विचार केला की आपण आता मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी प्रतिरूप असलेला, आपल्याशी सदृश्य असलेला मनुष्य आपण निर्माण करू. म्हणून परमेश्वराने मनुष्य निर्माण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याने आदाम आला मातीपासून, या पृथ्वीपासून त्यांनी बनवला, त्याला घडला. आणि त्या आदामाच्या पसलीपासून हेवाला बनवला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वरानं बाकी सर्व शब्दांनी बनवलं, हो म्हणून बनवलं, परंतु मनुष्याला आपल्या हाताने घडलं. मनुष्याला मातीचा पेंड बनवून त्याला आपल्या प्रतिरूपाचे आकार देऊन आपल्या या हाताने त्याचं सर्व काही अवयव त्यांनी बनवलं आणि सुंदर असा मनुष्य निर्माण केला आणि त्यामध्ये आपला आत्मा त्यांनी फुंकला. म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमच्यामध्ये, मानवामध्ये निवास करणारा आत्मा परमेश्वराचा आत्मा आहे. आमच्यामध्ये निवास करणारा आत्मा हा परमेश्वराचा आहे. आमच्यामध्ये असलेला जीव परमेश्वराचा आहे. आणि म्हणून हा आत्मा
परमेश्वराशी एक विशेष संबंध ठेवतो. आणि कारण मनुष्याची बुद्धी किंवा मनुष्याचं शरीर किंवा मनुष्याची आशा आकांक्षा जरी नष्ट झाल्या तरी आमचा आत्मा, मनुष्याचा आत्मा देवाशी जुळलेला आहे. मनुष्याचा आत्मा देवाशी जुळलेला आहे. आणि जे मनुष्य कितीही अभ्यास करून किंवा कितीही नॉलेज, ज्ञान मिळवून जर असं साबित करतही असेल की ह्या जगामध्ये देव नाही, परंतु जेव्हा मनुष्य संकटात येतो किंवा शेवटच्या क्षणामध्ये येतो तेव्हा त्याचा आत्मा देवाला भेटण्यासाठी तडपतो. त्याचा आत्मा देवाला पाहण्यासाठी आतुर होतो आणि आतुरतेने तो देवा म्हणतो, तो देवा म्हणतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणजे मला सांगण्याचा अर्थ आम्हाला देवाची गरज आहे. प्रत्येक माणसाला देवाची गरज आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे देवाने अति प्रेमाने मानवाला बनवलं, आदाम आणि हेवेला बनवलं आणि त्याला एदेन बागेमध्ये, पारादीस बागेमध्ये त्याला ठेवला. पारादीस बागेमध्ये त्याला ठेवून त्याला सर्व काही त्याच्यामध्ये सोयी दिल्या आणि त्याला एक आज्ञा दिली. परमेश्वराने आज्ञा दिली, सर्व झाडाचं फळ खा, परंतु बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा मानव आदाम आणि एवा देवाची आज्ञा तंतोतंत पाळत होते आणि पुष्कळ दिवस पर्यंत त्यांनी देवाची आज्ञा पाळली आणि देवाची आज्ञा पाळली म्हणून ते सुखात होते, आनंदात होते. त्यांच्यावर कोणतेही संकट आलं नाही पुष्कळ दिवस पर्यंत. आम्ही कथा सांगताना किंवा माहिती सांगताना आपण दोन शब्दामध्ये किंवा थोडक्यामध्ये आम्ही सांगतो, मानवाला देवाने बनवलं, त्याला पारादीस बागेमध्ये ठेवलं आणि त्या मानवानं पाप केलं आणि तो पापात पडला. ते खरोखर आहे, परंतु ते एक दिवसात किंवा 2 दिवसात घडलेली गोष्ट नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही दिवस, कितीतरी दिवस मानव देवाशी जुळून होता. त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. तो देवाची आज्ञा पालन करत होता. आदाम आणि हेवा त्या झाडाच्या जवळ सुद्धा जात नव्हते आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख आलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कधी दुःख आलं नाही. ते कधी बिमार पडले नाही. त्यांना कोणाचा राग आला नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आनंदामध्ये होते आणि त्यांनी तोपर्यंत असं मानलं होतं की त्या झाडाकडे जायचं नाही आणि त्या झाडाला पाहायचं नाही, स्पर्श करायचं नाही, ते फळ खायचं नाही. आणि मग हे करत असताना मानव खूप आनंदामध्ये होता, खुशीमध्ये होता, देवासोबत होता, देवाच्या प्रेमामध्ये होता. देव त्यांना भेटायला येत होता. देव त्यांच्या आनंदामध्ये आनंद अनुभवत होता आणि यांना देवाचा आनंदाचा अनुभव होत होता. आणि हे देव, हा मानव एवढा आनंदित आहे, हे शैतानाला बरं नाही वाटलं. शैतानाने जेव्हा पाहिलं की मानव हा फार आनंदामध्ये आहे, खुशीत आहे, ते शैतानाला बरं नाही वाटलं. म्हणजे जोपर्यंत ते देवाच्या आज्ञेमध्ये होते तोपर्यंत ते देवाच्या कृपेने भरलेले होते आणि शैतानाला हे कळून चुकलं की मानव आनंदात आहे याचं कारण एकच आहे की ते देवाची आज्ञा पाळतात, देवाने सांगितलेल्या आज्ञेच्या बाहेर जात नाही आणि म्हणून ते आनंदामध्ये आहेत, खुशीमध्ये आहेत. त्यांच्या जीवनामध्ये संकट नाही आहे, दुःख नाही आहे. आणि हे समजल्यानंतर शैतान यांना खाली पाडण्याच्या कामामध्ये लागला. एक दिवस आदाम आणि हेवा अलग अलग असताना शैतान हेवा जवळ आला आणि हेवेला म्हणत आहे आम्ही
उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3 ओवी 1 पासून वाचतो. मानवाचे पतन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प हा धूर्त होता. सर्प हा धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतील या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतील या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, तेव्हा सर्प हा धूर्त असलेला सर्प काय म्हणतो पहा. स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, सर्पाने हेवेच्या मनामध्ये एक लोभ भरून दिला की तुम्ही जर हे फळ खाल तर खरोखर मरणार नाही, तर तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तेव्हा ह्या हेवेला लोभ आला आणि तिने ते झाडाचं फळ तोडून खाल्लं आणि तिने आपला माणूस आदामाला सुद्धा दिला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, जोपर्यंत ते आज्ञेमध्ये होते तोपर्यंत ते देवाच्या कृपेनं भरलेले होते. देवाच्या कृपेनं भरलेले होते आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये वाईट शिरलं नव्हतं. आणि जसं त्यांनी ते झाडाचं फळ खाल्लं म्हणजे त्यांनी काय केलं, देवाची आज्ञा मोडली आणि शैतानाची आज्ञा त्यांनी ऐकली. आणि जेव्हा शैतानाची आज्ञा त्यांनी ऐकल्यानंतर, देवाची आज्ञा मोडल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जे होती देवाची जी कृपा होती ते नष्ट झाली. आणि देवाची कृपा नष्ट झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये वाईट शिरलं. देवाची कृपा नष्ट झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये वाईट शिरलं आणि वाईट शिरल्यानंतर त्यांना दुःख आलं, त्यांना शरम वाटू लागली, त्यांना भीती वाटू लागली, त्यांना चक्करशी वाटू लागली, त्यांना एक दुसऱ्याचा राग येऊ लागला, एक दुसऱ्याला ते दोष देऊ लागले. आणि अशा प्रकारे प्रियबंधू आणि भगिनीनो, त्यांच्यावरची कृपा नष्ट झाली आणि ते पापात पडले आणि ते मरणाच्या दारास पोहोचले. प्रियबंधू आणि भगिनीनो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशा ह्याडी देवाने आपल्या पुत्राला या मानव जातीसाठी, ह्या मानव जातीने केलेल्या पापाच्या खंडणीसाठी देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही यशायाच्या ग्रंथामध्ये यशायाचा ग्रंथ अध्याय 7 ओवी 14 मध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये आम्हाला देवाने मानवासाठी केलेली योजना यशाया संदेशा आपल्या ग्रंथामध्ये भविष्यवाणी करून सांगत आहे. ते आम्हाला माहित आहे की ह्याच तो प्रभू स्वतः म्हणाला, पहा कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेव. प्रियबंधू आणि भगिनीनो, देवाने त्याच घटकेस निश्चय केला की मी तुम्हाला ह्या पापात मरू देणार नाही, मी तुम्हाला ह्या पापातून बाहेर काढणार आणि तुम्हाला
तुम्हाला परत माझ्याकडे स्वर्गामध्ये आणणार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोमकरास पत्र अध्याय 6:26 मध्ये आम्ही वाचतो, पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुंदर वचन आहे. आणि हे वचन याच्यामध्ये आम्ही पाहतो, ज्याप्रमाणे आदाम आणि हेवेने पाप केलं आणि ते मरणाच्या भागी झाले, ते मरणाच्या दारात ठेपले. म्हणजे वचन काय म्हणत आहे पहा, पापाचे वेतन मरण आहे. आदाम आणि हेवेनं पाप केलं, ते मरणमुखी गेले. पापाचे वेतन मरण. प्रत्येक मनुष्य जो पाप करतो तो मरणमुखी जाते. प्रत्येक मनुष्य जो पाप करतो ते मरणाच्या दाराही जाते. पाप हे आम्हाला मरण देते. परंतु रोमकरास पत्र आम्हाला काय सांगत आहे, परमेश्वराची कृपा, देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. म्हणजे पापामध्ये मरण पावलेला मनुष्य, जो नरकात जाणारा मनुष्य, त्याला वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याला वाचवून परत देवाकडे त्याचा आत्मा नेण्यासाठी आला. तर ते कसं शक्य होते? ते असं की जो प्रभू येशू मध्ये देवाची कृपा प्राप्त करतो. प्रभू येशू मध्ये देवाची कृपा प्राप्त करणे याचा अर्थ काय? प्रभू येशू मध्ये देवाची कृपा प्राप्त करणे म्हणजे अनंत जीवन मिळणे. देवाची कृपा, प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाची कृपा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळते. देवाची कृपा पहा, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने योहान अध्याय 20:20 मध्ये 20 पासून 23 पर्यंत आम्हाला सांगितलं आहे. जेव्हा येशूचे पुनरुत्थान झाले आणि शिष्य लोक बंद खोलीमध्ये होते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येऊन म्हणाला, तुम्हास शांती असो. ज्याच्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्याच्या पापाची क्षमा होईल, आणि ज्याची पाप तुम्ही तसेच ठेवाल ते तशीच राहील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रायश्चित संस्काराचा अधिकार देत आहे. पापाची क्षमा करण्याचा अधिकार, म्हणजे आम्ही केलेल्या पापाची क्षमा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पुरोहिताला तो अधिकार दिलेला आहे. आणि त्या पुरोहिताच्या द्वारे एक केलेले पाप स्वीकार आम्हाला अनंत जीवनाची कृपा मिळते. त्या पाप स्वीकारामध्ये आम्हाला देवाची कृपा मिळते. जे आम्ही पापाद्वारे नष्ट केलेली कृपा आहे ते पाप स्वीकारामध्ये आम्हाला परत मिळते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला अनंत जीवन मिळते. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:26 मध्ये वाचतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मार्ग सत्य व जीवन मी आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मार्ग सत्य व जीवन मी आहे. याचा अर्थ, प्रिय बंधू आणि भगिनींनो, मार्ग प्रभू आहे, सत्य प्रभू आहे, जीवन प्रभू आहे. मार्ग आम्हाला प्रभूकडे नेते, सत्य आम्हाला प्रभू दाखवते, कारण देव सत्य आहे, आणि जीवन प्रभूमध्ये अनंत जीवन मिळते. आम्हाला माहित आहे, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 11:25 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, पुनरुत्थान व जीवन मी आहे. पुनरुत्थान व जीवन मी आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परत आम्ही पाहूया योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:26 मध्ये प्रभू म्हणत आहे, मार्ग सत्य व जीवन मी आहे, आणि माझ्या द्वारे आल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. माझ्या द्वारे आल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला वापस कुठे जाणे आहे?
पित्याकडे वापस जाणे आहे. आमची आशा पिता परमेश्वर आहे. देव आमची आशा आहे. शेवट आम्ही पित्याकडे आम्हाला जाणे आहे. आम्ही पित्याकडून आलेले आहोत. पित्या परमेश्वराने मानवाला निर्माण केलेला आहे. पित्या परमेश्वराने मानवाला मातीतून बनवला आणि त्याच्यामध्ये आपला आत्मा फुंकला आणि तो आत्मा वापस परमेश्वराकडे जाणे आहे. म्हणजेच आम्हाला अनंत जीवन मिळते. आम्ही परमेश्वराकडे आमचा आत्मा गेला पाहिजे. हा आत्मा जोपर्यंत परमेश्वराकडे जात नाही तोपर्यंत या आत्म्याला शांती मिळत नाही. आणि म्हणून तो परमेश्वराकडे कसा जाणार हे प्रभू येशू सांगत आहे. कसा जाणार? मार्ग सत्य व जीवन मी आहे. माझ्याद्वारे गेल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा प्रभू आहे. आम्हाला अनंत जीवन देणारा प्रभू आहे आणि तो आम्हाला शिकवत आहे. आणि हा मार्ग काय आहे हे आपण जाणून घेणे फार महत्वाचे आहे. मार्ग आहे? मार्ग काय आहे? 7 संस्कार. आपण चर्चमध्ये जे 7 संस्कार आम्ही पाहतो, 7 संस्कार आम्ही स्वीकार करतो, तो आहे प्रभूचा मार्ग. तो आहे प्रभूचा मार्ग. त्या मार्गाने गेल्याशिवाय, प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ लोक प्रार्थना करतात. प्रार्थना सगळ्यालाच करायची आहे. प्रार्थना सगळेच केलेही पाहिजे. परंतु प्रत्येक प्रार्थना हे योग्य मार्ग नाही. योग्य मार्ग हा आहे की प्रभू परमेश्वराने, प्रभू येशूने आमच्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. ह्या मार्गाने आपण गेल्याने, म्हणूनच प्रभू म्हणत आहे, माझ्याद्वारे गेल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येणार नाही. मार्ग प्रभू आहे. सर्वात प्रथम पहिली पायरी आहे बाप्तिस्मा. बाप्तिस्म्याद्वारे आमच्या सर्व पापाची क्षमा होते. आमच्या मूळ पापाची क्षमा होते आणि आम्ही आमच्या कर्माने केलेल्या पापाची क्षमा होते. दुसरा आहे दृढीकरण. आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये आमच्या विश्वासाला दृढ करण्यात येते. प्रभूनं म्हटलेलं आहे, मला अजून तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने ते सोसवणार नाहीत. तुम्ही वाट पाहत राहा आणि कैवारी येईल. आणि जेव्हा तुम्ही कैवारी म्हणजे सहायक म्हणजे पवित्र आत्मा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सर्व समजावून देईल. आणि म्हणजेच त्या पवित्र आत्म्याला ग्रहण करा. म्हणजे दृढीकरणाद्वारे आम्हाला पवित्र आत्मा मिळतो आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला देवाची कृपा मिळते. आणि नंतर आहे प्रायश्चित संस्कार. प्रायश्चित संस्काराद्वारे आम्हाला प्रभूची कृपा मिळते. आमच्या पापाची क्षमा होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्या पापाची पुरोहिताच्या मध्यस्थीने, पुरोहिताच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापाची क्षमा करते. आणि चौथा आहे प्रभू सेवन. प्रभूचे शरीर आमच्यामध्ये येते. प्रभू येशू स्वतः आपल्या शरीर आणि रक्ताद्वारे आमच्या हृदयामध्ये येते, आमच्याशी एक होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे चौथी पायरी आहे. आणि पाचवी पायरी आहे रोगीलेपन. आणि 6वी आहे विवाह आणि 7वा आहे गुरुदीक्षा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 7 जे संस्कार आहेत, 7 संस्कार आहेत, ते 7 प्रकारच्या प्रभूच्या परमेश्वराची कृपा आहे. 7 झरणे आहेत आणि ह्या 7 झऱ्याद्वारे आमच्यावर प्रभूची कृपा येते. जे पापाद्वारे, आदाम आणि हेवेच्या पापाद्वारे जी कृपा आमची नष्ट झाली, ती कृपा आम्हाला या संस्काराद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळते. म्हणूनच म्हटलेलं आहे की पापाचं वेतन मरण आहे, परंतु परमेश्वराची कृपा, देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. आम्हाला अनंत जीवनाकडे नेते ही कृपा. आणि म्हणून हा मार्ग आहे, प्रभू येशूचा मार्ग आहे. म्हणजे मार्ग म्हणजेच काय आहे? प्रभू येशूनं बनवलेली एक पद्धती आहे, एक पद्धती आहे.
तारणाची पद्धती आहे, मुक्तीची पद्धती आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमचा मुक्तीदाता आहे, परमेश्वर आमची आशा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमचा मुक्तीदाता आहे। त्या मार्गाने, परमेश्वराच्या मार्गाने आम्ही गेले तर आम्हाला मुक्ती मिळते। प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रेषितांचे कृत्य अध्याय 16:31 मध्ये म्हटलेलं आहे, तू विश्वास ठेवशील तर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होईल। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे, आम्ही लूक अध्याय 19 मध्ये वाचतो, जक्कै नावाच्या मनुष्याला प्रभूने घोषित करून सांगितले की आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे। कधी? जेव्हा त्याने पाप स्वीकार केला, पश्चाताप केला, घोषणा केली की मी माझ्या संपत्तीचे अर्धद्रव्य गरिबाला देतो आणि ज्या कोणाचे मी अन्यायाने घेतलेले आहे त्याचे चौपट परत करतो। तेव्हा हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर प्रभू येशूने म्हटलेला आहे, आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी, आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी आणि देवाच्या कृपेनं भरण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो आम्हाला पापापासून मुक्त करण्यासाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि ह्या वचनाद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या मार्गाद्वारे आम्हाला अनंत जीवन मिळते आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या मार्गाद्वारे, या कृपेद्वारे आम्हाला परत परमेश्वराशी जुळण्यासाठी आम्हाला आशीर्वाद मिळते, आम्हाला अनंत जीवन मिळते। प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आम्हाला आशा आहे की आम्ही पुन्हा एकदा परमेश्वराशी जुळणार। प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव हा आमचा कर्ता करविता आहे, आमच्यावर प्रेम करणारा आहे, आम्हाला सांभाळणारा आहे, आमचं सर्वस्व देव आहे। आता ह्या पृथ्वीवर फक्त नाही, परंतु आम्ही ह्या जीवनानंतर सुद्धा देव आम्हाला आपल्या जवळ घेणार, म्हणजे आमची आशा परमेश्वर आहे, आमची आशा आमचा देव आहे, आमची आशा आमचा प्रभू आहे। प्रभू आम्हाला अनंत काळपर्यंत आपल्या सोबत ठेवू इच्छितो आणि त्यासाठी या जीवनामध्ये आम्हाला मुक्ती प्राप्त करणे आहे आणि ती मुक्ती आम्हाला प्रभू येशूच्या मार्गाने चालण्याने आम्हाला मिळते। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास करूया, विश्वासाने आम्हाला मुक्ती मिळणार। आम्ही रोमकरास अध्याय 10:9 आणि 10 मध्ये वाचतो, जो कोणी अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो धर्मी बनतो। धर्मी बनतो म्हणजे काय? तो धार्मिक बनतो म्हणजे काय? म्हणजे तो ईश्वरीय बनतो, देवाच्या मार्गाने चालणारा बनतो, देवाच्या इच्छेनुसार चालणारा बनतो आणि देवाची कृपा त्यांच्या जीवनामध्ये येते। जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि जो आपल्या मुखाने कबूल करतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनदाता आहे, त्याचे तारण होते। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही अंतःकरणाने देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आमच्या मुखाने आम्ही घोषित केलं पाहिजे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला या सर्व वचनाद्वारे परत परमेश्वराशी जुळण्याचा एक मोठा मार्ग किंवा एक संधी देव आम्हाला देत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि त्यासाठी परमेश्वराने आम्हाला मोठे शिक्षण दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे आणि त्या प्रभूच्या वचनांचे पालन केल्याने आम्हाला परत अनंत जीवन मिळते आणि देवाची कृपा मिळते। आम्ही अनुवाद ग्रंथामध्ये अध्याय 28:1 पासून वाचतो। त्याच्यामध्ये काय सांगत आहे? तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर
पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला परमेश्वर उंच करण्यासाठी, आम्हाला परमेश्वर अनंत जीवन देण्यासाठी, आम्हाला परमेश्वर स्वर्ग देण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला अनुसरण करणे, त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार करणे आणि त्याचे वचन पाळणे, आज्ञा पाळणे फार गरजेचं आहे. जेव्हा आम्ही त्याची आज्ञा पाळू, त्याच्या वचनानुसार चालू, त्याच्या मार्गाने आम्ही चालू, तेव्हा आम्ही देवाच्या कृपेनं भरून जाऊ आणि देव आम्हाला उंच करेल, देव आम्हाला अनंत जीवन देईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण याच्यामध्ये लक्ष लावूया, विश्वास ठेवूया आणि अनंत जीवन प्राप्त करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.